नमस्कार. नागाच्या मूर्तीला रंगकाम कसे करायचे आहे हे मी दाखवणार आहे. चला करूया रंगकाम. अशा प्रकारे मी गोल्डन येलो मारत आहे. नागाला साईडने मारून घेत आहे ब्रशने. हळूहळू आपण लेमन येलो गोल्डन येलो मारत आहे. सगळीकडे मारून घेणार आहे आपण सगळ्या नागाच्या. कानाकोपऱ्यात पण मारणार आहे कलर. मारून झालेला आहे. आता आपण गवत दाखवणार आहे हिरव्या कलरचे. अशा प्रकारे हिरव्या कलरचे गवत दाखवलेले आहे. पाट पण देऊन झाले आहेत आता आकाशी कलरचे. आता आपण सफेद कलर मारणार आहे त्याच्या मानेला. रेषा आहेत तिथे. प्लास्टिक कलर आहे हा सफेद. थोडासा ब्लॅक मिक्स केल्याने त्याला आकाशी कलर सारखं वाटते. तो आकडे काढून घेणार आहे आपण. अशा प्रकारे आकडे काढले आहेत आपण. डोळ्यांना पण आपण व्हाईट भरणार आहे डोळा. आता ब्लॅक कलर घेतला आहे. रेड कलर घेतला आहे. रेड कलर आपण त्याच्या तोंडाला, आकडेला आणि मांडीला देणार आहे. अशा प्रकारे मांडीला रेषा देणार आहे. एक 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 रेषा मारायच्या बारक्या बारक्या. अशा ते ॲक्टिव्ह दिसेल ना. अशा मारून झालेल्या आहेत रेषा. आता आपण डोळे काढणार आहे. टिपका द्यायचा फक्त हे, कारण आपण ते नक्षी काम केलंच आहे डोळ्याचं. दोन्हीकडे टिपके दिली. वरतून एक रेषा मारली, झाले डोळे. आता सगळीकडे टिपके मारून घेणार आहे आपण. नागाच्या अंगावर टिपके असतात म्हणून ब्लॅक कलरचे टिपके मारणार आहे. सगळीकडे टिपके मारले आहे. अशा प्रकारे नाग आपला झालेला आहे. लाईक करा, शेअर करा. इंस्टावर असाल तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.